आज आहे आपल्या गाडीची डिलिव्हरी. आम्ही 2 गाड्या घेतोय. आज इतक्या लवकर जाग आली मस्त पैकी, असं वाटत होतं कधी आवडते कधी नाही. तर खूप वर्षानंतर म्हणायला काही हरकत नाहीये, अश्मयुगाच्या काळानंतर आमची भेट होती. संकेत गाईड फायनल ग्रुप मध्ये आला. टाळ्या. लय म्हणजे लयच एक्साइटेड आहे. गाडीची डिलिव्हरी घ्यायला आलो आणि गाडीच नाही. फायनली आमच्या दोन्ही पण गाड्या आता रिव्हील होणार या ठिकाणी. या साईडला एक गाडी आहे, ह्या साईडला एक गाडी आहे. गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही दारूच्या थोबाडीची पाठीमागची मल्लमपट्टी चालू आहे ना. रिझन असं आहे की आज आहे आपल्या गाडीची डिलिव्हरी आणि किती एक्साइटेड आहे. फायनली आपण सरप्राईज पण रिव्हील केलेलं आहे की आम्ही 2 गाड्या घेतोय आणि त्या दोन्ही गाड्यांची आज डिलिव्हरी, त्याच्यामुळे मी खूपच जास्त एक्साइटेड आहे. किती एक्साइटेड आहे आरोही? खूप जास्त एक्साइटेड. सकाळी ना इतक्या लवकर जाग आली होती, म्हणजे रोज कधीच येत नाही, आज इतक्या लवकर जाग आली मस्त पैकी, असं वाटत होतं कधी आवडते कधी नाही. आणि काही दादा सकाळचे 9:30 वाजलेले. आम्ही 10 वाजता प्लॅन केलं होतं गाडीच्या डिलिव्हरीचा. ऑलरेडी आम्ही खूप जास्त लेट झालेलो आहे. सगळा मित्र परिवार आलेला आहे या ठिकाणी. अरविंद भाऊ आलेला आहे, रोहित भाऊ आलेला आहे. रोहित भाऊ सिल्लोडला शॉप बघणार आहे आपलं. आणि सिल्लोडचं शॉप म्हणजे ऍक्च्युली मंडपचं सेटअप येतं, बट कस्टमरनी इतकं भारी रिस्पॉन्स दिला माहितीये का. आता फर्निचरचं काम चालू होणार आहे. प्रॉपर पॉश शॉप कस्टमरला भेटणार आहे आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये. हर्षद किती एक्साइटेड आहे आपल्या नवीन गाडीच्या डिलिव्हरीसाठी? लय म्हणजे लयच एक्साइटेड आहे. आणि तू का अरे कालू ते गोरू म्हणणार तू. गोरू गोरिल्ला. किती एक्साइटेड भावा. आता उजेड झालं दिसू राहील तू. इकडे बरं का, चांगला दिसल. नाही रे बाबा, तसं काही नाही. रंग काही नसतं भावा, चांगलं पाहिजे. हा, चेहऱ्याचा रंग कसा असाय. मित्र परिवारामध्ये हसायची गोष्ट राहते. सांग ना किती एक्साइटेड आहे आपल्या गाडीसाठी? झाली सगळी तयारी झाली आहे. ते कपडे बदललं, ते प्रेस बीस करत आहे त्याला. त्यातल्या आपल्या 2 गाड्या, त्याच्यामुळे जास्त एक्साइटमेंट आहे ना. आपण आपण तर कुठूच राहिलो. अच्छा, आता मी आलोय वरती. बघू मम्मीची आणि पप्पाची कुठपर्यंत आली आहे तयारी. आमची स्कूबी ना आज ही साडी घालणार आहे. आवता बाई ही साडी घालणार आहे. ता पहिल्या गाडीच्या वेळेस पण स्कूबी होती, एक्सरसाइजच्या वेळेस, आणि आता पण स्कूबी आहे. मम्मी किती एक्साइटेड आहे आपल्या गाडीच्या डिलिव्हरीसाठी? मी लय, पण माझं ब्लाऊज सापडू दे एकदा. त्याच्यातच आहे ना त्या साडीवरच. अच्छा, मम्मी ही साडी घालणार आहे. मी अमोल भुचला मम्मीला गिफ्ट केली होती. आमचे पप्पा आहे ना आता आंघोळीत गेलेले. पप्पा किती एक्साइटेड आहे? पप्पा बाथरूम मधूनच म्हणते मी लय एक्साइटेड आहे म्हणते. मतडा किती एक्साइटेड आहे? माहितीये का, आज पोरांनी पोहे बनवले, कांदा कापून दिला रोहितनी, नारवींनी, आणि मयूरनी भांडे धुतले. अरे बापरे, नाही धुतले? कौतुक केलं रे तुझं. तर आता आहे ना रवी भाऊ पण आले, सोन्या आलाय, आई भाऊ आले, हर्षुल गावाकडे सोडून, आणि आता अमोल भाऊ पण आलेले. अमोलू बस असरे हो वैद्य आलेले आहे तर लय खुश आहे, लय लाजतं डायरेक्ट. काही बोलायचे पहिलेच लाजू राहिले. रवी भूषण माझ्या पाठीमागे ना थोडेसे काम आहे, तर आम्हाला आहे ना आता बाहेर जायचंय सिटीमध्ये, आणि बाकीच्यांना आम्ही पुढे पाठवतोय. तर खूप वर्षानंतर म्हणायला काही हरकत नाहीये, अश्मयुगाच्या काळानंतर आमची भेट होतीये. संकेत गाईड फायनल ग्रुप मध्ये आला. टाळ्या संकेतसाठी. हा, गुलगुली झाला. अरे भाऊ तिथं प्रेम कोणाचं आहे? हेडफोन काय माहिती त्याला कानातल्याला नवीन गिफ्ट भेटली. ती भावाने दिली, रामने दिली. चेहऱ्यावरती ग्लो आलो. तू व्हाईट शर्ट का नाही घातलं? तुला थीम नव्हती माहिती का? ते तिथे येलचं शर्ट आहे, घालून घे. पॅन्ट ब्लॅक. हर्षद ते बदललं पॅन्ट. या ठिकाणी फायनली माझं सुद्धा आवरलेलं आहे. आजचा आउटफिट माझा असा असणार आहे. बघा मी तुम्हाला दाखवतोय बघा. अमोल भूच्या लग्नात घेतलेला जोधपुरी आहे, मी तो घातलाच नव्हता. आणि मस्तपैकी काल मम्मीने त्यांनी शाल आणलेली आहे. असं माझं आउटफिट आहे आणि बाकी सगळे व्हाईट गँग आहे. एकदम भारी वाटतं. मस्त फोटो काढूया, एक नंबर वाटेल डायरेक्ट. आणि आता खूप जास्त एक्साइटमेंटची लेवल अजूनच जास्त वाढलेली आहे. आता आम्ही सगळ्या गाड्या वगैरे गेलो तर चला आवरू. चलो
मम्मी पण या ठिकाणी आवरून आलेली. मम्मी माझं आउटफिट कसं दिसतंय? बरं आता एवढे काळे कपडे घातलेले नजर लागत ए पोरं तुमची काळी बावली आहे रे मी. तर काही रवी भाऊ आणि मी आहे ना आम्हाला सिटीत थोडीशी तयारी करायची आहे. तर आम्ही तयारी करण्यासाठी आलोय आणि बाकीचे मेंबर आहे ना आता शोरूमला जात आहे डायरेक्ट. तर शोरूमला आहे ना थोडासा वेळ लागणार आहे कारण गाडीची ना त्यांचा प्रिपरेशन चालू आहे. वॉशिंग बिशिंग भरपूर साऱ्या गोष्टी चालू आहे. तोपर्यंत आमच्या भाऊला आहे ना शूज घ्यायचा होता. आम्ही शूज घेण्यासाठी आलेलो आहे. हा हा का हा पण छान आहे ना हा वाला तुम्ही आता घातलेला. ओके आपण आता आहे ना सगळे शोरूमला जमा झालेले आणि इथं गाड्याच नाहीये. त्याच्यामुळे सगळ्यांना आता टेन्शन आलेलं आहे कारण गाडीची डिलिव्हरी घ्यायला आलो आणि गाडीच नाहीये. बरोबर आता कसं करायचं? चला रिटर्न टायर काढून घेऊन त्यांच्या आता नाही येतील काढताय रे. या पूर्ण गाड्या काढणार आहे आणि इथं डिलिव्हरी घेणार आहे आपण आपल्या दोन्ही गाड्यांची. ते पायरवाला आला हार भारी आहे का भाऊ? आपण 106 ला त्यांना तरी हार लावून देऊ तोपर्यंत. काढ बरं का काढ. आपल्या नवीन गाड्या येत आहे म्हणजे जुन्या गाडीला विसरायचं असं नाहीये. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या गाड्यांसाठी हार घेऊन आलेलो आहे. इथं बांधायचे इथं आणि तिथं आहे ना. सगळ्या लेडीजचं गेट टुगेदर पण झालेलं आहे. कसं वाटतंय आपल्या फॅमिलीत 2-2 गाड्या येत आहे? अरे कल्पना मावशी रडा आता. सगळे जमा झाले ना इकडं. आता या वेळ आहे तसं पण इकडं ताईचं पण आवरलेलं आहे आणि इकडं अर्धी हाफ लेडीज गँग हाफ लेडीज. तर आमच्या आहे ना सगळ्या मेंबर साठी ना आम्ही शाल सुद्धा आणलेला आहे. एकदा जोरात गणपती बाप्पा ओरडा. गणपती बाप्पा आता शाली वाटप केलेलं आहे. मतदान आपल्या पक्षाला आलं पाहिजे बरं का. तर काही डिलिव्हरीच्या पहिले ना आपल्या सगळ्याला सिग्नेचर वगैरे करावं लागतं सगळ्या डॉक्युमेंट वरती. आणि काहीतरी अजिंक्य सर आपल्याला गिफ्ट पण देणार आहे. आणि काही हे आपले अजिंक्य सर ज्यांनी आम्हाला या दोन्ही गाड्या दिल्या आणि खूप जास्त हेल्प केली आणि अजून पुढे पण हेल्प करणार आहे. नक्कीच नक्कीच. Silhouettes of you are like a taunt. Never really know just what you आपल्याला want. गिफ्ट पण भेटले. With you I don't ever feel. आता आहे ना थोडा पाऊस पण चालू झालेला आहे. तसं पण आम्ही नियोजन खूप लवकर केलं होतं पण शोरूम मुळे आपल्याला खूप जास्त डिले झालं. थोडा पाऊस पण चालू झालेला. आता थोडा नाही चांगलाच पाऊस चालू झालेला आहे. तर काही फायनली आमच्या दोन्ही पण गाड्या आता रिव्हील होणार या ठिकाणी. या साईडला एक गाडी आहे ह्या साईडला एक गाडी आहे. थोड्या वेळ पाऊस आला आणि परत पाऊस थांबलेला आहे. पावसाचं म्हणणं आहे लवकर तुम्ही गाड्या घ्या आणि निघा. चला या इकडे सगळे चला. गणपती बाप्पा तर काही आपल्या दोन्ही गाड्या या ठिकाणी रिव्हील झालेल्या आहे. एक साईडला आहे आपली सारखं एक साईडला आहे आपली थार रॉक्स आणि एक साईडला आहे स्कॉर्पिओन. हे सगळ्यांचा आशीर्वाद हे प्रेम आहे आमच्या सह्याद्री परिवारावरती. एवढ्या 2 मोठ्या गाड्या आमच्या परिवारात येत आहे. परत एकदा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. काहीच खूपच जास्त मजा आली आहे. आता प्रत्येकाला फोटो ते काढू देऊ आणि आपल्या गाड्यावर बघा. खतरनाक. आता एकदा पूजा करून घेऊ गाडीची. गाडीची पूजा करून घेऊ. छत्रपती शिवाजी महाराज की वरतून पाऊस पण चालू आहे आणि मम्मीच त्यांची पूजा पण चालू आहे. गाई देवा ही गाडी आपली. हे कागद नंतर काढावं लागेल बरं का. डाग पडतात त्याचे. बरं तरी वाईट गाडी नाही आपली. इतका माहोल झाला माहिती का शोरूम मध्ये. एक नंबर डायरेक्ट. सगळे मागं गेले. आता पाऊस चालू येतं. जे बी जाऊ पिच्छे. तर आता मम्मी ना गाडीची पूजा करतीये. पाऊस पण चालू आहे आणि गाडीची पूजा पण चालू आहे आपल्या. तर काही जयराम भाऊचे वडील आहे ते आता गाडीची पूजा करताय. आणि पावसामुळे ना आमची अर्धी अंगपा इकडे थांबली. कशा वाटल्या आपल्या गाड्या? एकदम भारी. कशा वहिनी? एक नंबर. आता गाडीत बसून भांडायचं का? कशी कल्याणी गाड्या? छान आहे मस्त. अरे कशा वाटल्या? एक नंबर. कशा वाटल्या रे? छान. कशा गाड्या मावशी? सुंदर. मस्त. छान. काढून अक्का छान. चला फोटो काढायचे. चल ना अरे. आपल्या गाडीला आहे ना नंबर प्लेट पण लागते. हिचा पण नंबर आहे 9395. हिचा 9395 आणि आपल्या एक्सेल 6चा 9395. हिमालयनचा 9395
परत एमटीचा पण 93-95. मला आहे ना शोरूम वाल्यांनी केक पण दिलेला आहे एकदम सुंदर. अजिंक्य सरांनी आणलाय तो स्पेशली. तर चला आपण केक कट करून घेऊया. करा कट करा. बर्थडे तुम्ही दोघीचा. डे टू यू, हॅपी बर्थडे. टाळ्या. आता आमच्या सगळ्यांच्या फॅमिली इथे आपण एकेकाला विचारू गाडी कशी वाटली. शॉर्टकट मध्ये सांगा बरं का कशी वाटली गाडी. कसं वाटलं तात्या. कसे एकच नंबर. कशी पप्पा. कशी वाटली बरोबर गाडी. सगळ्यांचे फोटो झाले बट आमच्या फॅमिलीचा फोटो राहिलेला आहे म्हणजे सह्याद्री फॅमिली. तर चला आपण फोटो घेऊ. जा सगळे माग माग जा. जा पिछे पिछे. अरे गाड्या दिसत रे. ते गाड्या दिसत. अरे वा मस्त पैकी फटाके पण लावून दिलेले आहे. फुल माहोल झालेला आहे. I stay dead, baby you'll get sick of being the monster out of my head, under my bed, think you're something out of my nightmares, standing right there, but if I lay down and I play dead and I stay dead, then will you get bored of killing me? Silhouettes of you are like a taunt. Never really know just what you want. With you I don't ever feel आता आम्ही थार रॉक्स मध्ये बसलेलो आहे. थार रॉक्स मध्ये आली आरोही, आमच्या लाडक्या वहिनी, विशू, येशू, हर्षद आणि आमच्या अमोल भाऊ आणि गोल्या. चलो. कुटुंबामध्ये अजून गाड्यांच्या भर झाली. सगळ्यांचे आशीर्वाद आहे आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरमधून मी चांगला क्रिएटर आहे. मी स्वतः चांगलं म्हणून घेतली. लोकांचं प्रेम आहे की एवढे आपले सबस्क्रायबर आहे, फॉलोअर्स आहे, सगळ्यांचं प्रेम आहे आणि मराठवाड्याचं नाव नक्कीच मला मोठं करायचं आहे. तर आता आम्ही रवी भाऊच्या घरी चाललोय गाडीची पूजा करण्यासाठी. मम्मी पण आली इथं. परत अरविंद दादाची आई आली आहे, आरुईची मम्मी आणि या साईडला सगळ्याची मम्मी कल्याणी. कल्याणी. गायत्री कुठे कधी आली. गायत्री कधीची. मला गायत्री दिसलीच नाही. तर काही आम्ही एवढे रस्ते हुकत पाहिलेले. आता रवी भाऊच्या घरी आलेलो आहे. आता आपल्या गाडीची पूजा चालू आहे या ठिकाणी. हा ड्रायव्हरला वर्गणी फायनली सगळ्या गाड्या घेऊन आहे ना. आता आम्ही गल्लीत एंटर होणार आहे आपल्या. या बघा खूप मजा आली. घरी आणलं त्याच्यानंतर आम्ही दोन्ही गाड्यांची पूजा केली आणि आता आहे ना लेट जरी झालंय तरी आम्हाला राजूर गणपतीला जायचंय आणि दर्शन घेऊनच यायचंय आणि सगळ्या गाड्या न्यायच्या मेन म्हणजे.
उपवास नाही धरत. आपली स्कॉर्पिओ, थार रॉक सगळ्या गाड्या घेऊन आम्ही चाललोय माहितीये का कुठं, राजूर गणपतीला दर्शनासाठी. आमच्याकडे नवीन गाड्या जर घेतल्या ना तर पहिले राजूर गणपतीला जात असतात, त्याच्यामुळे आम्ही तिकडे चाललोय. फायनली आता आम्ही राजूरला पोहोचलेलो आहे. ऍक्च्युली आम्हाला खूपच जास्त उशीर झाला यायला, थोडंसं मॅटर झालं होतं मध्येच, बट आता पोहोचलोय आम्ही. गोल पडला, गोल पडला, गोल पडला. चला गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊ आता. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंदिरात दर्शन घेतले, गणपती बाप्पाच्या चरणी आपली चावी ठेवली आणि सगळा ग्रुप बसलेला आहे एका ठिकाणी. मज्जा आली, पण तू पण मज्जा आली. आजचा दिवस कसा तो प्रत्येकाला विचारू, कसा तो रोहित? कसा तो जेबी? एक नंबर. सरपंच बोलते कसा तो रोहित? एक नंबर होता. याला सांडा भेटत लागली आजच्या मला काय कॅमेरा करू जाऊ दे एकदा आता. मजा आली का? मजा आली का? अरे असले मज्जा आली. भूतनीच राहील तू. हे नाही ना आता. नाही हे असं पळवत होतं माहिती का, स्कॉर्पिओला पण पुढे जाऊ देत नव्हतं. आले बापले आलू. पळवत होता लगेच. मग मस्त एक नंबर. लास्ट आम्ही आलो, लास्ट आलो तर आम्ही सगळ्यात टॉप असतो. थोडं मॅटर झालं टॉपला तुम्ही नसते, आम्ही असतो. हा नाही आले, अरे गाडीच्या टॉपवर असतो वरती टप्पावर. तर आता ना आम्ही जेवायला बसलेलो आहे सगळेच. इथून ते पार त्या साइड पर्यंत सगळे आपले मेंबर आहे. अर्धे मेंबर यायचे बाकी आहे. खूप मजा आली आज, खूप जास्त मस्ती केली. पप्पू कशी मजा आली? एक नंबर मजा आली आज. आता भाऊ तुमच्यात काही लग्न होणार नाही, पण आपले राहिले 2 मेंबर आहे. म्हणजे होणार नाही म्हणजे भाऊ झालेलं आहे. आपले 2 मेंबर आहे, त्याच्या लग्नात लय मजा करू. एक नंबर मजा अशी. एक अरविंद भाऊ आणि एक जयराम भाऊ. आणि अरे आज रवी उभी राव. एक रवी भाऊ पण आहे. आरोही ते कोणी असेल तुमच्या जान पहिचान मध्ये तर सांगा. सरपंच साहेब आले. आणि एक बिना लग्नाचे सरपंच ये बा. सोन्या, सोन्यासाठी बघा एखादं कोणी असेल. भाऊ तुमचं लग्न आलंय? झालंय का? वहिनील बोलू काय? तर काही जेवण एक नंबर होतं. काळेवाडी हॉटेल आहे. ऍड्रेस एकदा सांगून द्या मॅडम. सावंगी टोल नाका. बरोबर, याला त्याला बोर्ड दाखव. सावंगी टोल नाका, छत्रपती संभाजीनगर. नक्की एकदा व्हिजिट करा, जेवण मस्त होतं. आता डिस्काउंट पण आम्हाला भरपूर भेटणार आहे ना. तर आता आलोय फायनली घरी आणि आरोहीचं चालू या ठिकाणी मेकअप काढायचं काम चालू. आणि खूपच जास्त मजा आली आज. तुम्हाला सुद्धा आपल्या नवीन दोन्ही गाड्या कशा वाटल्या कमेंट करून सांगा. आणि ह्या सरप्राईज बद्दल मी बोलत होतो. दोन्ही 9395 आपली थार रॉक, स्कॉर्पिओ XL6 सगळ्याच गाड्या आपल्या फॅमिलीमध्ये. आता कसं वाटतंय कमेंट करून सांगायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.